जय हिंद मित्रांनो, आपण दररोज गणितचे 10 क्वेश्चन बघतो। पहिलं गणित बघा, एका टेबलाची छापील किंमत 7,500 रुपये आहे। दुकानदार त्या छापील किमतीवर 12% सूट देतो, तर ते टेबल ग्राहकास किती रुपयांना मिळेल? ग्राहकांना किती रुपयाला मिळेल? सूट किती देतो मित्रांनो? 100वर 12% म्हणजे 100 वजा 12 बरोबर 88। तर 100वर 88 रुपये सूट, तर 7,500 रुपयाला ती छापील किंमत आहे। तर ती वस्तू ग्राहकाला किती मिळेल? तर 7,500 गुणिले 88, 88 भागिले 100, ह्या 2 शून्य 2 शून्य कट, 75 म्हणजे 75 चे दुप्पट 150 गुणिले 44, परत आणखी करा 300, 300 गुणिले 22, 22 त्रिक 66 आणि 2 शून्य, तर तुमचं फायनल उत्तर यायला पाहिजे 6,600। तर ऑप्शन क्रमांक 4 हा प्रश्न पडलेला आहे मुंबई लोहमार्ग 2024 ला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, नितीन, जतीन व मोहसिन यांचे वय अनुक्रमे 16, 24, 36 आहे। पहिला कोण आहे? जतीन, 2 नंबरला नितीन आणि 3 नंबरला मोहसिन आहे। तर विचारले काय? नितीन आणि मोहसिनचे गुणोत्तर वयाचे दिलेले आहे। आता नितीन दिलेला आहे 24 आणि मोहसिन दिलेला आहे 36 वर्ष। तर काय करायचं? यांचं गुणोत्तर काढायचे म्हणजे भाग लावायचे। 12 दूने 24, 12 त्रिक 36, फायनल उत्तर आलेलं आहे 2-3। ऑप्शन क्रमांक 2 हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे कोल्हापूर जिल्हा 2019 ला। नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघा, नेक्स्ट क्वेश्चन तिसरा, एका व्यासपीठावर 18 वक्ते होते। एका व्यासपीठावर 18 वक्ते होते, प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलन होतील? हा प्रश्न आहे। सूत्र काय आपलं हस्तांदोलनाचं? n कंसात n वजा 1 भागिले 2 हे तुमचं काय मित्रांनो सूत्र आहे। n म्हणजे काय म्हणायचं आहे? n म्हणजे आता प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हात मिळवला। व्यासपीठावर पाहुणे किती होते? 28, 18 वक्ते होते 18, मग n किती म्हणायचं आहे? 18। तर काय करणार? याचा अर्थ काय होते? 18 सूत्रात मांडायची गरज नसेल, बरं ठीक आहे। सूत्रात 18 कंसात 18 वजा 1 भागिले 2 बरोबर मग किती होणे? 18 गुणिले 17 भागिले 2, 9, 17 9 53। ऑप्शन क्रमांक 2 तुमचं फायनल उत्तर 2। नागपूर शहर 2019 ला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो? आता धुळे जिल्हा 2019 ला हा क्वेश्चन सिंपल आणि बेसिक प्रश्न आलेला आहे, पण आपण गुणाकार कसा करणार? 125, 125 चे दुप्पट काय होणार? 250, 250 गुणिले 18 आणखी दुप्पट होते 500, 500 गुणिले 9, 9 5 45 आणि हे 2 शून्य, तर तुमचं फायनल उत्तर आले 4,500। हा प्रश्न पडलेला आहे धुळे पोलीस। आता बघा काय केलं आपण? एका संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 आवश्यक आहे आणि एक संख्या सम पाहिजे, तरच संख्या हा गुणाकार होतो। म्हणजे काय करणार आपण? समसंख्येची निमपट करणे आणि ह्याची दुप्पट करणे, 0 का 5 किंवा ह्याची दुप्पट करणे, म्हणजेच हा गुणाकार संभव होतो किंवा आपल्याला सोपा जातो। नेक्स्ट क्वेश्चन 100 ते 300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? पिंपरी चिंचवड 2019 ला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे। बघा 100 ते 300, 100 ते 300 पर्यंत 13 ने भाग जाणार आहे। पहिल्यांदा 100 पासून ते 300 पर्यंत, मग आता 100 ला भाग लावा 13 ने भाग लावा, 13 सांगा 13 91, 7चा भाग, आणि 300 ला भी भाग लावा, 300 भागिले 13, 13 सांगा 78, 13 2 26 उरला 4, 13 39, बाकी विसरून जायचं, जेवढा भाग लागलाय त्या दोघांची वजाबाकी करा, वजाबाकी आलेली आहे 16। हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे 16। ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं फायनल उत्तर राहील। चला ठीक आहे मित्रांनो, लिहून घेत जावा 10 क्वेश्चन। 600, आता 600 चौरस सेमी, 636 चौरस सेमी, 616 चौरस सेमी आणि 616 सेमी आणि 624 चौरस सेमी। आता बघा एका वर्तुळाची त्रिज्या किती मित्रांनो? 14 सेमी असल्या क्षेत्रफळ किती? नवी मुंबई 2019 ला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे। आता बघा वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय? पाय आर वर्ग बरोबर, आता पाय म्हणजे पायची किंमत मित्रांनो 22/7 किंमत असते, मग काय होणार? 22/7 गुणिले
आर म्हणजे काय असते त्रिज्या, त्रिज्या किती दिली 14, म्हणजे 14 सेमी गुणिले 14, तर 7 दुने 14, 14 दुने 28, 22 गुणिले 28, तर काय करणार मग आता गुणाकार 11 गुणिले 56. आता गुणाकार कसा करतो आपण 6, 6 आणि 5 11, हातच्या 5 आणि 1 6, 616 चौरस सेमी, आणि आपलं क्षेत्रफळ कधी बी चौसेमी मध्ये येत असतं. उत्तर कुठं सापडते का बघा 616 चौसेमी. आता 7वा क्वेश्चन मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा 1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती रुपये होईल. आता बघा क्विंटल, क्विंटल म्हणजे 100 किलो, एक क्विंटल, क्विंटल म्हणजे 100 किलो असते मित्रांनो. हा परिमाणामधला भाग आपण नंतर एखादा चॅप्टर घेऊ. तर काय विचारलंय बघा, एक क्विंटल मध्ये 100 किलो, आता 100 किलो किती रुपयाला मिळते मित्रांनो, कारण की हा किलो मध्ये परिमाण दिलेला आहे. 100 किलो मिळते 1730, म्हणजे तर विचारले किती 18 किलोची किंमत किती, 18 किलोची किंमत किती, क्वेश्चन मार्क आणि तिरकस गुणाकार करायचा. बघा लक्ष द्या, चेक करा वर बघा, 18 गुणिले 1730 भागिले 100, 100 भाग लावा, इथे 0 लावा. आता भाग लावायचे, 10 ने भाग लावणे म्हणजे पॉईंट डावीकडे सरकवणे. आता गुणाकार करा, 173 गुणिले 18, 8 त्रिक 24, हातच्याला 2, 7 8 56, 56 अधिक 2 58, हातच्याले 5, 8 1 8 आणि 5 13, तर उत्तर काय आलं 1384, आणि आपला 1 पॉईंट, तर 100 काहीतरी गुणाकार हुकला, गुणाकार नीट करा, चेक करा अगोदर. चला 173 गुणिले 18, 8 त्रिक 24, हातच्याला 2, 8 त्रिक 24, 8 7 56, 56 आणि 2 58, हातच्याले 5, परत 8 1 8 8 आणि 5 13, 0 1 ने गुणाचं राहिलं होतं, 3 7 1 करा बेरीज, 4 8 आणि 3 11, हातच्याला 7 आणि 3 10, 11, हातच्याला 1 3, तर किती 300, 1 पॉईंट दिला, 311.4 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, 50 ते 78 पर्यंत समसंख्या किती. ठाणे शहर 2019 ला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. कसा सोडायचा बघा, 50 ते किती, 50 ते 78. आता काय सूत्र काय आपलं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 बरोबर किती आलो बघा, याच्या पुढे अधिक तर अधिक, ह्याच्या पुढे अधिकची अधिक अधिकची बेरीज म्हणजे 79 वजा 50 बरोबर तुमचं उत्तर येते 29. आता 29 भागिले 2 समसंख्या काढायची, एकूण नैसर्गिक संख्या निघाल्या, एकूण नैसर्गिक संख्या मिळालेल्या आहेत आपल्याला मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं, सम आणि विषम काढायचे आहेत. आता बघा ह्यातून 29 मधून 1 वजा करा, किती झालं 28 भागिले 2, तर किती आलं 14 आणि 14, इथं सम माना आणि इथं विषम माना, बरोबर आहे मित्रांनो. आता लक्ष द्या, शेवटची संख्या काय आहे मित्रांनो, कसली सम आहे का विषम आहे, शेवटच्या ठरतं. इतर सम आहे, तर जे आपण 1 वजा केलेला आहे ते सम मध्ये ऍड करायचा, तर किती झालं इथं 15, 15 सम मिळाल्या आणि विषम 14 मिळालेल्या आहे. तर विचारल्या प्रश्नात काय मित्रांनो की बाबा नो, तर समसंख्या किती, तर समसंख्या मिळालेल्या आहे त्या 15. ऑप्शन क्रमांक 2 हे फायनल उत्तर आपलं आलेलं आहे. चला पुढील क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. चला 60 किमी प्रति तास वेगाने धावणारी 1200 मीटर लांबीची रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल. जालना 2019 ला हा पोलीसला प्रश्न येऊन गेलेला आहे. आता आपण काय करतो, मागील व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितले हा क्वेश्चन कसा सोडवायचा, भागिले 3600 करतो आपण, बरोबर. अंतर किती दिलंय, अंतर दिले 1200 मीटर, 1200 भागिले आपल्याला काय विचारला वेळ, तर वेळेच्या ठिकाणी वेळ मांडा, तिरकस गुणाकार करा. मग काय करणार 3600 गुणिले 1200 भागिले 60,000, ह्या शून्याला शून्य कट, ह्या शून्याला शून्य कट, ह्या शून्याला शून्य कट, आता शिल्लक राहिले ह्या शून्याला शून्य कट, 6 6 6 2 12, 36 2 72 सेकंदात ओलांडेल, 72 सेकंदात. उत्तर कुठे, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. आता चला नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, एक फळ विक्रेत्याने 10 रुपये ला 5 संत्री खरेदी करून 15 रुपयाला 6 संत्री
विकल्या तर त्या किती नफा किंवा किती तोटा झाला असेल. रत्नागिरी जिल्हा पोलीसला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आता लक्ष द्या, इथं काय म्हणायचं पहिल्यांदा, खरेदी आणि विक्री. खरेदी आणि विक्री काय केले, 10 रुपयाला 5 संत्री, बरोबर आहे. त्यानंतर 15 रुपयाला 6 संत्री. आता यांचा काय करायचा, तिरकस गुणाकार करायचा. आता 15 पाची 75, पण लिहिताना विक्रीच्या ठिकाणी लिहा, उलट सुलट करायचं. किती झालं, 15 पाची 75 आणि 10 चक्क 60. आता खरेदी किंमत आलेली आहे 60 रुपये आणि विक्री किंमत आलेली 75 रुपये, बरोबर मित्रांनो. तर काय होणार, आता खरेदी वाजा विक्री केली तर किती नफा झाला भावांनो, त्या 15 रुपये नफा झाला. खरेदी किमतीवर नफा होतो 60 रुपयावर 15 रुपये नफा झालाय, तर 100वर किती, हा क्वेश्चन तिरकस गुणाकार 100 गुणिले 15 भागिले 60. हे शून्याला शून्य कट, 3 आणि 5, 3 पाचे 15, 5 पाचा 25% मित्रांनो नफा होईल. 25% नफा होईल, हे तुमचं फायनल उत्तर. भेटू पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.